नारायणा दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा पतित पावना दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा पतित पावना दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा पतित पावना दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा दीनानाथ नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका विश्वजनाचा पालका ब्रह्मांड नायका विश्वजनाचा पालका विश्वजनाचे पालका विश्वजनाचे पालका तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी देवीच्या निवासी भावाची आभावा देवदेवाची देवा देवदेवाची देवीचे आदिवा तुका म्हणे देवदेवा तुका म्हणे देवदेवा तुका म्हणे देवदेवा रूप माझे मनी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी रूप माझे मनी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी राहो नाम जपवानी कुमार कुमारी कुमार 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 रूप पाहता सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सुखाचे आगर बाप रखुमा देवी
भरमा सर्व तुका व्याकर बापर कुमा देवी बरो तो हा विठ्ठल भरमा तो हा माधव भरमा जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हेलो थोड़ा हेलो कितिया काळाचा सोसावा कितिया काळाचा सोसावा वळसा कितिया काळाचा सोसावा कितिया काळाचा सोसावा वळसा सरसा पाठोपाठ लागला सरिसा पाठोपाठ लागला सरिसा पाठोपाठ लक्ष 84 करा सोडवण करा सोडवण लक्ष 84 करा सोडवण गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण उपजल्या पिंडा मरण सांगा उपजल्या पिंडा मरण सांगा उपजल्या पिंडा मरण सांगा मरते उपजते सगळे मरते उपजते सगळे मरते उपजते सगळे लक्ष 84 करा सोडवण लक्ष 84 करा सोडवण लक्ष 84 करा सोडवण गाया शरण पांडुरंगा पांडुरंगा गाया शरण तुकामने माळ गुंतली राहा तुकामणी माळ गुंतली राहा तुकामने माळ गुंतली राहा गाडग्याची सुटी फुटली गाडग्याची सुटी फुटली तुकामणी माळ गुंतली राहा तुकामने माळ गुंतली राहा तुकामणी माळ गुंतली राहा तुकामने माळ गुंतली राहा गाडग्याची सुटी फुटली गाडग्याची सुटी फुटली लक्ष 84 करा सोडवण लक्ष 84 करा सोडवण गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा गाया शरण गोपाल गोपाल जय गोपाल 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 कुमार गोपाल 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 कुमार गोपाल 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 कुमार गोपाल 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 कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार हर बोल कार्य बोल हेलो हेलो कितिया काळाचा सोसावा कितिया काळाचा
या काळाचा सोसावा किती या काळाचा सोसावा लागलास रे लागलास रे
विठाया शरण पांडुरंगा विठाया शरण पांडुरंगा विठाया शरण पांडुरंगा विठाया मरण सांगाते मरते उपजते सवेचिते लक्ष 84ची करा सोडवण श्रीगाया शरण पांडुरंगा तुका म्हणे माळ गुंतली रागे गाण्याची सुखी फुटल्या लक्ष 84ची करा सोडवण श्रीगाया शरण पांडुरंगा विठ्ठला
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा सद्गुरुदास तुकार हो द्या. जय जय आदि सद्गुरु स्वामी तुकया दातारा जमलं बघा. तारक सकाळचा जीवन सोयरा मस्तक हे पायावरी यावार करे संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशदे प्रेम काही कळा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवतारा देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी आद्यज्ञानी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावरी आद्यज्ञानी देवाची. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपार निवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रयनी देवाची. किती या काळाचा सुसावा वळसा लागला सरिसा पाठोपाठी 184ची करा सोडव दिगाया शरण पावला. कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून आज तुकोबारायचे खर्च आम्हाला आलेले आहेत. त्यांना आजच्या अभंगातून उपदेश करतात. विठ्ठल तत्पूर्वी अल्पसाचा परिहार. आपल्या या पुण्य पावन सलगरा नगरीमध्ये वैकुंठवासी शांताबाई भीमाकांत पांचाळ यांच्या गोड जीवनानिमित्त कीर्तनाचं आयोजन केलं आहे. ज्ञानेश्वर महादेव सर्व पांचाळ परिवार त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि आता आमची आठवण केली बरं तर मोठा कीर्ती अवतार देवाला म्हणून आता आमची गेली बाहेर आणि देवाला आवडली मने वाचा करणी जयाची भजने देवाची वाणी. ते शरीर जाती क्षणी देवची झाली. मनानं वाचेन आणि कृतीनं ज्याचं एकपणा येत असतो तो मेल्यानंतर कुठेही जात नाही. देवच माझी अक्का झाली. विठ्ठल विठ्ठल. आईला जाऊन माझ्या 30 वर्ष झालं. साळुंखे महाराज 30 वर्ष झालं. आईच्या माघारी आमची आई म्हणजे अक्का होती. कुठले काही काम पडलं
कोण आहे का बा? ते ऐकणं गेले लवकर ये लगेच ये परत सांगायचं तर महाबूचं पण कसं चाललंय आता मला सांगणारी कोण आहे आता कुणी नाही मायलेली मावशी कोण एका विठ्ठला नाही मज कोण एका विठ्ठला वाचून विठ्ठला वाचून एका विठ्ठला एका विठ्ठला वाचून एका विठ्ठला वाचून नाही मज कोण एका विठ्ठला वाचून एका विठ्ठला गेली पण सर्व गावात म्हणू लागले आमची काकू म्हणजे आमच्या गलीचा राजाच गेला भूमीला गेलो काही जाता जाता त्या बाया म्हणल्या माय लय चांगली होती बाई ते सर्वजण चांगलं म्हणतात ना तर ते कुठं जात नाही गेल्यानंतर देवाच्या चरणी लीन होत असतं जो आवडे देवाला सर्वाला जो आवडतो तो देवाला आवडतो लक्षात घ्या मन मने वाचा करणी जयाची भजने देवाची वाणी ते शरीर जाती क्षणी देवाची झाले भगवान परमात्मा काय करतो त्या करून झाल्यानंतर ते ऋणवय पण देखोनी अंगी आपुलियाची बुद्धी नव्हता लागी भक्ताची तनु त्यागी परिचया करी देह कैवल्याचा वारा जणी लागेल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाच्या पांजिरा सुये तयारते ह्या अशा महात्म्यांना देव न्यायला येतो महाराज देव येव येतली बरं जे चिंतन अखंड करतात अखंड ज्यांचं चिंतन आहे भजन आहे देवदेव आहे त्याला घेऊन जाण्याकरता काळ येते तो स्वतः देव येतो महाराज आणि देव निस्ता घेऊन जात नाही पूजा करतो प्रयाण काळी देवे विमान पाठवले अद्भुत वर्णले मानव देह देवोनी निजा मागेने मने सकळ शंका गोष्विले जय जयादी स्वामी प्रभु तुक्या दातारा जय स्वामी प्रभु तुक्या दातारा जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक दूत कलाचा जीवलक सोयरा देव आले देव महाराज पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला ज्याचं शुद्ध अंतकरण आहे ज्याचा आचार शुद्ध आहे त्याला घेऊन जाण्याकरता देव येत असतो देव बहुतेक चित्रकूट पर्वतावर वरी जात असताना आमचे लोहजी महाराज होते साळुंकी महाराज सरपंच वगैरे आमचे भाऊजी होते सर्व आणि पायऱ्या चढता चढता अचानक 30 पायऱ्या चढल्या आणि अचानक छातीमध्ये दुखलं महाराज त्यावेळी तिथंच गतप्राण झाल्या बरेच प्रयत्न केले आमच्या बाबांनी साळुंकी बाबांनी वगैरे सर्वांनी सोबत जेवढे काही होते सर्वांनी प्रयत्न केला पण भगवंताच्या मनात आल्यानंतर कोणाचंही चालत नाही प्रयत्न करणं आपलं काम आहे परंतु यश देणं भगवंताच्या हातामध्ये आहे पण प्रयत्न करूनही कारण त्याच ठिकाणी तिला जायचं होतं
जिथं आपलं लिहिलेलं आहे मरण त्याच ठिकाणी बराबर तो घेऊन जाणार आहे. तुका म्हणे ठाई जाई आलिया आपुल्या जाई आपुल्या आलिया जाई आपुल्या तुका म्हणे ठाई जाई आपुल्या आलिया जाई आपुल्या आलिया जाई आपुल्या जिथं मरण लिहिलेलं आहे तिथं निश्चित होणार आहे. खरं तर चांगलं मरण म्हणावं लागेल. बरोबर, दुःख मानायची गरज नाही. पण आपलं प्रेम असतंय, मोह असतंय, माझी आई माझी बहीण, मोहा करता हे सर्व रण नाही. चोखोबाराय मंगळ वेळ्याला गाव कसाची भिंत बांधण्याकरता गेल्यानंतर 500 मजूर आहेत तिथं. भिंत दिवसभर बांधली आणि बांधल्यानंतर त्याच भिंतीच्या आसऱ्याला सर्वजण झोपले. झोपल्यानंतर ती फांज भिंत संध्याकाळी ढासळली महाराज आणि 500 मजूर त्या भिंतीखाली गेले. माझ्या पांडुरंग परमात्म्याला इकडे कळालं माझा चोख म्हणजे शुद्ध, जो आत बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळ आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो परमार्थामध्ये चोख पाहिजे. चोख माझा चोख्या गेला हे भगवंताला कळालं आणि भगवंताचं हृदय फुटलं महाराज. मोठ्यानं देव रडू लागले. भक्ता करता देव रडतो, देव मोठ्यानं रडू लागले. आणि नाम्या इकडे नामदेव रायाला बोलून घेतलं. अरे माझा चोख्या मंगळ वेळेला गेलेला आहे आणि तिथं भिंत पडलेली आहे. त्याच्याखाली सर्व 500 मजूर गाडले गेले आणि माझ्या चोख्याच्या अस्थी घेऊन ये. नामा मान देवा तू आजाल तेथे, नामा मान देवा तू आजाल तेथे, आस्ती ते यावे घेऊन या, आस्ती ते यावे घेऊन या. नामा मान देवा मंगळ वेळाला आणि माझ्या चोख्याच्या अस्थी घेऊन ये. नामदेवराय मंगळ वेळेला गेले. अनेक माणसं मजूर मरून पडलेले आहेत. आता चोखोबारायांच्या अस्थी कशा ओळखायच्या? भगवंतानं सांगितलं होतं माझा एवढा भरोसा आहे, विश्वास आहे माझ्या चोख्यावर, तुला अस्थी ओळखू यायच्या नाही तर काय कळत त्या एक एक अस्थी घे आणि कानाला लाव. ज्या हाडामधून विठ्ठल असा ध्वनी येईल ते हाड माझ्या चोख्याचं आहे. आणि नामदेवराय मंगळवेळा गेले. एक एक हाड घेऊ लागले आणि ते हाड घेऊन कानाला लावल्यानंतर विठ्ठल 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 मांस चर्म हाड, मांस चर्म हाड, देवा अवगीत गोड, देवा अवगीत गोड, देवा अवगीत गोड, देवा अवगीत गोड
वाया गेले. मांस चर्म हाड देवा अवधीच गोड. आणि नामदेवरायाने ते जे विठ्ठल हाड म्हणतात ते हाड अस्थी घेतल्या आपल्या उपरण्यामध्ये घेऊन आले. तसं माझी आज्ञा तिथे गेली आणि तिथून सर्व हे तुम्ही गावकरी मंडळ बाबा लोहजी बाबा सर्व सावंत सर्व मंडळीने माझ्या आकाला तुम्ही इथपर्यंत आणलेला आहे. आणि आणल्यानंतर भगवान परमात्मा वाटच बघत बसले होते. माझा सोफ्या कधी येतोय, माझा नाम्या कधी येतोय. आणि अस्थी घेऊन आल्यावर भगवान परमात्मा धावत आले. आपल्या पितांबरामध्ये त्या अस्थी घेतल्या आणि आपल्या डोळ्यातील अश्रूने त्या अस्थीचं पूजन केलं. महाराज देवोबा पूजन केलं आणि स्वतःच्या हाताने पांडुरंग परमात्म्याने आपल्या समोरच चोकोबांची समाधी बांधली. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विनोदरा विठ्ठल विठ्ठल. शेवटीचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस. गोड व्हावा शेवटचा दिवस. शेवटीचा दिवस गोड व्हावा, शेवटीचा दिवस गोड व्हावा. याच सारी गेला शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड जेवण आहे. गोड व्हावा म्हणजे नामामध्ये ज्याचं दहन झालं, नामात ज्याचा प्राण गेला, शुद्ध आचरणात जीवनभर राहिली, तिचा दिवस गोड होत असतो. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट तो भला. भला म्हणजे चांगला आहे, भला आहे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहिरा भेटी रुक्माईच्या वरा. हा करा शेवट आहे आणि शेवट झालेला आहे. शेवट माणसाचा गोड व्हावा. गोड शेवट केव्हा होत असतो? अंत काळाला ज्याच्या मुखात नाम येत असतं त्याचा गोड दिवस होत असतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. तसं गोड जेवण आहे. सर्वांना जायचंय. जन्म ज्याचा झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. उपजल्या पिंडा सांगतात ना त्याच्यात मरण सांगाते मरते उपजते सवेची ते. सर्वांना एक दिवस जायचंय. कधी ना कधी कुठला वेळ कोणत्या वेळेला कुठं मरण ठरलेलं आहे त्या ठिकाणी सर्वांना जायचंय. मोठा आपला भगवान विष्णूचं वाहन आहे. कोण आहे वाहन? गरुड आहे. आणि गरुडाची आई आजारी पडली. गरुडाची आई आजारी पडल्यानंतर मोठ्याची माय आजारी पडल्यानंतर बरेच मोठे लोक पाहण्याकरता येत असतात. मोठ्याचं कुत्र जरी आजारी पडलं तर कुत्र्याला सुद्धा बघायला येत असतात बरं बघा. आणि गरीबाचं मनुष्य माणूस आजारी पडू द्या कुणी डुकून बघत नाही. गरुड हे भगवंताचं वाहन आहे. गरुडाची आई आजारी पडली आणि गरुडानं सांगितलं आई तुला दररोज कोणी कोणी बघायला येईल ते त्याचं मला नाव सांगण्याचं आज कोण आलं होतं. संध्याकाळी गरुड महाराज आले. आई आज कोण आलं होतं? म्हणले आज भगवान शंकर परमात्मा पाहायला आले होते. दुसऱ्या दिवशी विचारलं कोण आलं होतं? इंद्र आला होता, चंद्र आला होता. इंद्र चंद्र महेंद्र अनेक देव देवता पाहायला आले. आणि चौथ्या दिवशी विचारलं माय आज कोण आलं होतं बघायला?
माईनं सांगितले आज ही मला होता पाहिला काळ. काय म्हणला आई? कोणता बिस्किट पुडा आणला होता? एक बिस्किट पुडा घेऊन येत नाही बरं, एक दांडग घेऊन येते. यमाचे यमदंड पैसतील माथा, तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे? मा यमानं काय म्हटलं मग? तो काळ दरवाजात थांबला आणि नुसतं लांबून वाकून माझ्याकडे बघितलं आणि हसला गेला. बिस्किट पुडा आणला नाही, काय नाही असं सांगितल्यानंतर गरुडानं ओळखलं काळ येऊन हसून गेला, या अर्थी माझ्या आईचं मरण आता जवळ आलेलं आहे. गरुडानं भरारी मारली, आपल्या पाठीवर आईला बसवलं आणि बसून हिमालयामध्ये हजारो लाखो किलोमीटर हिमालय पर्वतामध्ये घेऊन गेला. आणि गेल्यानंतर ते गुहा होती, त्या गुहेमध्ये आईला बसवलं आणि बसून बाहेर आल्या बरोबर यम दरवाजा तिथं उभारले. रामकृष्ण हरी म्हणले, गरुड साहेब आणि कसं काय तुम्ही इथं? तुम्ही काल आला होतात घरी, माझ्या आईला हसून गेला. मी याच्या करता हसतो की तुझ्या आईचं मरण या हिमालयाच्या गुहेमध्ये आहे. इतक्या लांबचं अंतर, इतक्या लांबून कोण घेऊन येईल म्हणून मी हसलो. आणि तूच वाचवण्याकरता घेऊन आलास ना, तुझ्या आईचं मरण इथंच आहे, तिथंच आई त्यांची मेली. किती काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे. अभंगाच्या प्रथम किती या काळाचा सोसावा बोलता, किती या काळाचा सोसावा बोलता. किल्ला काळाचा सोसावा बोलता, किल्ला काळाचा सोसावा बोलता. लागला सरीचा पाठोपाठी, लागला सरीचा पाठोपाठी. लक्ष चौऱ्याची करा थोडपण, लक्ष चौऱ्याची करा थोडपण. लागला हरीचा पाठोपाठ, लागला हरीचा पाठोपाठ. लक्ष चौऱ्याची करा थोडपण, लक्ष चौऱ्याची करा थोडपण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारा म्हणतात, किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरीसा पाठोपाठी. किती लांब जावा, कुठेही जावा, तो काय करतो? काळ यमजी आहे, काळजी आहे. तुमचं ज्याच्यात जिथं कुठं वेळेला त्या कसं मरण आहे तिथं तो आकार घेतो. बरेच जण एसटी मध्ये मरतात, एसटीचा आकार काळ घेतो. बरेच जण रेल्वेमध्ये मरतात, रेल्वेच काळ होतो. बरेच जण एसी मध्ये मरतात. माग 1 वर्षापूर्वी विमान क्रॅश झालं, महाराज अपघात झाला विमानाचा आणि 200-250 लोक मेले. आणि ते विमान एका हॉस्टेलवर, मुलाच्या हॉस्टेलवर पडलं. 40-50 पोरं त्या हॉस्टेल मधले मेले. त्या हॉस्टेलनंच काळानंच हॉस्टेलचा आकार घेतला होता. त्या विमानानंच काळानंच विमानाचा आकार घेतलेला होता. आपले लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुंबईहून बारामतीला निघाले. किती अंतर आहे? बारामती मध्ये येऊन विमानतळावर विमान लँडिंग होत असताना जाग्यावरच गेले. कारण त्या काळानं घेतलेला विमानाचा आकार म्हणजे आकार एक काळ घेतो आणि संपून टाकतो. अवघाची आकार ग्रासेला काळे, आकार हे अवघाची आकार ग्रासेला काळे. अवघाची आकार घासेला काळे. एक शरीराय हरचे नाम, एक शरीराय हरचे नाम, एक शरीराय हरचे नाम. अवघाची आकार ग्राशियला, ग्राशियला म्हणजे
गिळलं गिळलं सर्व जो विश्वाचा आकार आहे, सर्व आकार हा काळाच्या मुखात आहे. महाराज पायीपा केवडा पसरलासी चवडा करुणिया माझी वडा आकार गजू. आपण वाटतंय आनंदी आहोत, सुखी आहोत, मजा चालली आहे, पण मजा नाही. आपण सर्व आपला खेळ चालू आहे तो काळाच्या मुखात आहे. केव्हा तो काळ असं करेल काही सांगता येत नाही. सर्वजण आपण काळाच्या तोंडात आहोत. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पंखुपाकडी तव हे सरे. किती वेळा जाणार आहेस? माशी फडफड करण्याकरता किती मिनिट लागतात, किती सेकंद लागतात? राजूभाऊ तेवढ्या वेळात हा जाणार आहे. आपला हातात घेतलेला घास मुखामध्ये जाईल का नाही सांगता येत नाही, एवढाही भरवसा नाही. ग्रास गेले नाही हाती नाही सदा, नाही हात सगळी सत्ता नाही हाती. घेतलेला हातात घास तो मुखात घालेपर्यंत, मुखातला घास पोटात जाईपर्यंत एवढा एक क्षणाचा आपला भरवसा नाही. देवी देहा जवजव वाढू, जवजव दिवसाचा पवाडू, तव तव सुरवाडू भोगांचा या, तव तव अधिकाधिके मरणाविषाते जिंके. मीठ जेवी उदके खासिदच असे, तैसे जीवित्व जाये तयास्तव काळू पाहे. हे हातो हातीचे न होय ठाऊके जया ऐका, किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा. न देखे जो मावा विषयांची. आणि वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया. आपण वाढदिवस करतो पण खरा वाढदिवस नाही, तो दिवस आहे. वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया. अरे नुसतं भांडणामध्ये एखाद्यानं एकाला मर म्हटलं तरी त्याला राग येतोय, मरणार नाही का? अगा मरहा बोलून साधी आणि मेलिया वली तरी न रडते, परी असते जात न गणिती घईसपणे. दरदूर सापे गीज तू आहे उभा, की तू माशिया वेंटाळी जिभा. तैसे प्राणी कौना लोभा वाढवती तृष्णा. आहा खटखटा ही हुकटे ही मृत्यूलोकीचे उभराटे. अर्धा जरी अवचटे जन्मलासी तू, तरी धडधडून महिला निघ ही भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निज धाम माझे विठाला विठाला. आकार काळानं धरलेला आकार विश्व सर्व त्याच्या मुखामध्ये. ज्याचं मरण ज्याच्या नाही, ऐका, ज्याचं मरण ज्याच्या नाही तोच काळ होतो. काय झालं, एक श्रीमंताचा मुलगा स्नान करण्याकरता उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या विहिरीवर गेलेला आहे. आणि विहिरीवर त्याने विहिरीत उडी मारली आणि पळून स्नान करून बाहेर आला. तेवढ्यामध्ये एक पिवळा धमक नाग आलेला आहे. आणि त्या नागानं श्रीमंताच्या मुलाला चावा घेतला. आणि चावा घेतल्यानंतर तोंडाला फेस आला. हातपाय फोडून तो श्रीमंताचा मुलगा जाग्यावर प्राण सोडला. तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण बुवा काका तिथं आले होते आणि त्यांनी हे दृश्य पाहिलं. पिवळा धमक नाग आहे, त्या नागानं श्रीमंताच्या मुलाला चावलं आणि तो श्रीमंताचा मुलगा तोंडाला फेस येऊन हातपाय फोडून जाग्यावर मरून गेला. पाहिलं
चमत्कारिक डोळा धमक असा अलभ्य असा नाग पाहिला आणि त्यांना वेगळं वाटलं की हा नाग वेगळा दिसतोय. मग तो नाग एका जंगलामध्ये जाऊ लागला. त्या ब्राह्मण बुवानी काकानी काय केलं, त्या नागाचा पाठलाग केला आणि तो एका जंगलात जाऊन त्या नागाने वाघाचं रूप धरलं आणि वाघाचं रूप धरून एक हरिण आणि एक ससा मारून टाकला. पुढे तो वाघ पुढे गेला. काकाने त्या वाघाचा पाठलाग केला, त्याच्या पाठीमाग गेले आणि पुढे जाऊन त्या वाघाने दिव्य तेज पुंज असं रूप धारण केलं. काका म्हटले, बाबा तुम्ही पहिल्यांदा नाग झालात, त्या श्रीमंताच्या मुलाला चावला, तो मेला. नंतर वाघ झाला, एक ससा आणि हरिण मारलं. आता तुम्ही दिव्य तेज पुतळा तुमचा दिसतोय, तुम्ही कोण आहात? त्यावेळी त्याने सांगितलं, मी येम आहे. मग तुम्ही नाग का झाला? तर त्यांनी सांगितलं, वाघ का झाला, नाग का झाला? तर नाग मी याच्या करता झालो, त्या श्रीमंताचा मुलाचा मृत्यू नागामुळे होता म्हणून मी नाग झालो. त्या सश्याचा आणि हरणाचा मृत्यू वाघामुळे होता म्हणून मी वाघ झालो. काकाने हात जोडले, माझा मृत्यू कशाने आहे मला सांगा. त्यावेळेस यमराज सांगू लागले, मी मृत्यू कुणाचाही कुणाला सांगत नाही, पण तुम्ही एवढं पाहिल्यामुळे तुम्हाला मी तुमचा मृत्यू कशा नाही सांगतो. तुम्हाला पाण्यातली मगर गिळून टाकणार आहे, म्हणजे मगरीपासून तुमचा मृत्यू आहे. अरे बापरे. मग काकाने महाराष्ट्र सोडला आणि राजस्थान मध्ये गेले. राजस्थान मध्ये पाणी नाही. तिकडे एका राजाकडे जाऊन त्या राजाच्या पदरी नोकरी धरली, कारकुनची नोकरी धरली काकाने. सर्व हिसाब किताब लिहायचं आणि राजस्थानच्या राजाच्या मुलाचा विवाह महाराष्ट्रातल्या राजाच्या मुलीशी जमला. आता मग लग्ना करता सर्व वराड वगैरे निघालं. मग काकाला म्हणले, चला महाराष्ट्रामध्ये. काका म्हणले, तिकडून नद्या लय आहेत आणि तिथून मगरी लय आहेत. म्हणले, मी काही महाराष्ट्रामध्ये येणार नाही, तर माझा मृत्यू मगरीमुळे आहे, मला गिळून टाकणार आहे. काकाला म्हणले, राजे म्हणले, तुम्हाला मगर मारू शकणार नाही. 500 सेवक हातामध्ये तलवारी घेऊन तुमच्या सोबत ठेवतो म्हणजे मृत्यू कसा आहे मला सांगतो. हिसाब कोण लिहावा म्हणली. मग काका कसं तरी तयार झाले. 2-4 मुकाम पडले आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ही वराड आल्यानंतर एका नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या वराडाचा मुकाम पडला. मग पहाटे पहाटे तिथे एक राजा आलेले आहेत. तिथला दुसरा राजा स्नान करण्याकरता त्याने स्नान केलं आणि बाहेर आले. राजे साहेब, तुमच्याकडे कुणी ब्राह्मण काका आहेत का? कोण आहे? म्हणजे आहेत की. माझा एक नियम आहे. कोणता नियम आहे? मी दररोज या नदीमध्ये स्नान करतो. स्नान करताना मी 25 तोळे सोनं मी ब्राह्मणांना काकांना दान देतो. माझा नियम आहे. बोलवलं, आलं ना. काका आहेत म्हणले. काकाकडे आले. म्हणले, काका तुम्हाला हे राजे साहेब 25 तोळे सोनं दान द्यायचे म्हणतात. काकाने विचारले, यांची काही आठ वगैरे काही आठ नाही, फक्त स्नान करायला सोबत जायचं पाण्यामध्ये आणि 25 तोळे सोनं तुम्हाला दान. अरे बापरे. पाण्यात मी जाणार नाही कारण माझा मृत्यू आहे. 500 शिपाई हातामध्ये तलवार घेऊन काका सोबत त्या राजा सोबत पाण्यामध्ये जाऊ लागले. कसं तरी काका तयार झाले आणि महाराज त्या राजाने असं काकाला धरलं, छाती एवढ्या पाण्यामध्ये नेलं. काका, आपली 10 वर्षापूर्वी भेट झाली होती, आठवतंय का? तेवढ्यामध्ये त्या राजाने मगरीचं रूप धरलं आणि काकाला गिळून टाकलं. किती या काळाचा नागराचरिता पाठोपाठी नागराचरिता पाठोपाठी या काळाचा तोतावा ओळसा. नागराचरिता पाठोपाठी नागराचरिता किती या काळाचा तोतावा
फेरा गर्भवासी यातना थोरा येऊनी पडसी संध्यापुरा कोळसा थोरा माया जाळी. कोळसा झाला पाहिजे बरं. म्हणजे ओळसा म्हणजे किती फेरे किती वळ किती चक्रा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळसिया. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी. त्या काळाची पहिली नोटीस आहे. पहिली नोटीस आहे केस पांढरे होणं पहिली नोटीस आहे. दुसरी नोटीस आहे कानाला कमी ऐकू येणं. तिसरी नोटीस आहे डोळ्याला कमी दिसणं. चौथी नोटीस आहे दात हलणं. तरी बी मिळाले ती कोवळ्या बसवून तसं सुपाऱ्या खायला येते. त्याला नोटीस नोटीस वाटणार गेल्या. पांढरे झाड तर काळे कराले काळे झाड तर पांढरे कराले कशा करतात अर्ध तिकटा करतात. वय 45-50 आणि 75चं कार्ड काढाले. ते काल परवा मध्ये येऊन महाराज ते कंडक्टर त्यांनी म्हणले आणि आजीबाई जरा काठी घेऊन फिरा म्हणले हातात. वय 45-50 आणि 75चं तिकीट काढले फ्री मधलं. फ्री मध्ये सर्व फ्री चालले. काय चाललंय काय चाललंय बरं चाललंय सर्व म्हणतात बरं. काय चाललंय काय चाललंय सर्व म्हणतात बरं चाललंय. बरं जात नाही ना खरं जात नाही. मग काय जातंय आयुष्य जात काय चालले आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा स्वहिताचा गुरवहा. त्यानी रहा रे श्री हरीचा गाणे वासुदेव मी ऐका. चित्त ठाई ठेवणी भावे एका. डोळे झाकोणी रात्र करू नका. काळ करीत बैसलासे लेखावा. एक एक वर्षानं एक एक महिन्यानं एक एक हप्त्यानं एक एक दिवसानं एक एक घंट्यानं एक एक मिनिटानं एक एक क्षणानं आपण काळाच्या तोंडा जाऊ लागलो. आयुष्य मोजावया बैठला पारी. आयुष्य मोजावया बैठला पारी. आयुष्य मोजावया बैठला पारी. आयुष्य मोजावया बैठला पारी. तुकारे व्यवहारी संसारी. तुकारे व्यवहारी संसारी. तुकारे व्यवहारी संसारी. तुकारे व्यवहारी संसारी. येईन गोडोडी हाऊचे नसता. येईन गोडोडी हाऊचे नसता. तुकारे व्यवहारी संसाराचा. तुकारे व्यवहारी संसाराचा. तुकारे व्यवहारी संसाराचा. तुकारे व्यवहारी संसाराचा. येईन गोडोडी हाऊचे नसता. येईन गोडोडी हाऊचे नसता. आयुष्य मोजावया बैसला मापारी.
काळ हा वर्षानं आयुष्य मोजत नाही. मग कशानं मोजमापाचं मीटरवर आहे का? मग किलोवर क्षणावर क्षणावर आहे. क्षणानं दैशीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणा म्हणून यया ते म्हणती अश्वत्थहा क्षणपणा आची करावा विचार करावया पार रिकामा अर्ध घडी रिकामा अर्ध घडी राहू. सहा शास्त्र कधी निवडावा? आम्हाला ती मोबाईल चिवडण्यातच वेळ चालायला होय. असं इकडून तिकडं रिकामा अर्धा रिकामा वेळच नाही मिळाले मला. सर्व वेळ त्या मोबाईल मध्ये चिवडण्यात आले. म्हातारे सुद्धा माणसं काय करावं? रिकामा अर्ध घडी राहू नको. का व्यवहार सर्व हा संसार वाया हरिवीर. अरे बाबा हरिवीर वाया येणार आहे. लक्ष 84 ची सोडवण करायची असली तर त्या भगवंताला शरण जा. लक्ष 84 ची करा सोडवा. 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 हृदया शरण पांडुरंगा. हृदया शरण पांडुरंगा. लक्ष 84 ची करा सोडवा. लक्ष 84 ची करा सोडवा. हृदया शरण पांडुरंगा. हृदया शरण पांडुरंगा. लक्ष 84 ची करा सोडवा. लक्ष 84 ची करा सोडवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात लक्ष 84 ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याला तुम्ही शरण जा. त्याच्याशिवाय लक्ष 84 जो फेर आहे दुसरं कुणी चुकवू शकणार नाही. आपले आपण करा. आपले आपण करा सोडवण. 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 आपली आपण करा सोडवण. आपली आपण करा सोडवण. आपली आपण करा सोडवण. सुंदर बंधन तोडावे. सुंदर बंधन तोडावे. सुंदर बंधन तोडावे.
मन आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपली आपण आपुली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपली आपण करा सोडवण आपुले आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी हे संसाराचं जे बंधन आहे आपल्या आपण बांधून घेतलंय का संसारानं बांधलंय. बऱ्याच जणाला वारीला चला म्हणलं, चला वारीला बाबा, चला वारीला. बघू रिटायर झाल्यास म्हणते. रिटायर व्हायच्या अगोदर सस्पेंड झालं तर मेले. बघू नंतर कुणी कुणी म्हणतंय मला म्हैस सोडावा काय, म्हैस सोडायसाठी बांधायसाठी घरी थांबतंय. मग ह्यानं म्हशीला बांधलंय का म्हशीनं ह्याला बांधलंय. ती म्हणाले मी म्हशीला बांधायला. आता ह्यानं घर बांधलंय का घराने ह्याला बांधलंय. मी घर बांधला, तू घर बांधला नाही, घरानं तुला बांधलंय. माकडानं हातामध्ये फुटाने धरले, आता डेऱ्यात अडकून बसले. होय माकडानंच फुटाने सोडलं तर बहीर सुधल का. ती मला फुटाने धरले मला सोड. माकडे बोधीची माकडे बोधीचे दरिले फुटाने सांगा बा माकडे बोधीचे माकडे बोधीचे धरिले फुटाने माकडानं फुटाने धरले आणि त्या डेऱ्यात हात अडकलाय. साळुंखे महाराज माकडानं फुटाने धरले, माकडाचा हात कुठं अडकलाय डेऱ्यामध्ये. मग दुसरं कोणी सोडून का माकडानं सोडावं लागेल. माकडानंच धरलेले फुटाने स्वतः सोडले तर हात पण निघेल की धरले मला सोडवा म्हणाले. आपले हात करा सोडवून संसार बंधन तुला कोणी सोडवणार नाही. काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली सोडविना तुला कुणीच सोडणार नाही. सोडविना बंधू पाटाची बहीण शेजची कामिना दूर राही. शेजची म्हणजे जवळची बायको किती जवळ आहे. घरदार बाप माय सर्वापेक्षा बायको जवळ वाटायला बरं. बाप जवळचा वाटणं, बाप माझा वाटणं गेलाय मला बरं. आता माय माझी वाटणं गेल्या, माझी बहीण वाटणं गेल्या, भाऊ मला वाटणं गेल्या, बायको माझी म्हणाली. शेजाची कामिना आणि जवा काळाची उडी पडली बायको काय म्हणते. सांडोनिया पती रांडा पोरे रांडा पोरे सांडोनिया पती रांडा पोरे रांडा पोरे सांडोनिया पती रांडा पोरे रांडा पोरे सांडोनिया पती रांडा पोरे. झाल्याही न शक्ती नाका डोळे गती सांडोनिया पळती रांडा पोरे सांडोनिया पळती रांडा पोरे झाल्याही न शक्ती नाका
साडोली आपले राधा पोरे साडोली आपले राधा पोरे जरा हीन शक्ती झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांडून या पळती रांडा पोरी तुकोबारा रांडा म्हणतात बरं पोरे ऐशी या चोरांचा कैसा हा विश्वास धरेली कास तुका म्हणे अरे यमाची उडी पडली तर यमाला बांधून देतात बघा यमाची हाती बांधून या देती भूषणेही घेती काढून या ती बांधतात का बरं तर यमाच्या हातात बांधून देतात आणि तो पळून जाऊन अरे सर्वजण सर्व आपली बायको सर्व म्हणणारे बायको जवळ असणारी सुद्धा ती सुद्धा टायमाला दूर जाते चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे छंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय आपण तेही शिनवी इष्ट मित्र दुखवी कवडाही वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्य खांची गोत्र कुटुंबा वंची परी गाडी भरी स्त्रियेची उणी होते कळलं का नाही आता काल हनुमान जयंती झाली आपली काल कुणीतरी सोन्याचा हात दिला अकरा सव्वा 11 तोळ्याचा हार दिला लक्षात मुकुट दिला सोनं दिला तैसा दान पुण्य खांची गोत्र कुटुंबा वंची म्हणजे गोत्र कुटुंबाला हाकून दिला काही नाही माझ्या गोळ्याला सुद्धा पैसे म्हणते बापानं माहिती म्हणजे गोळ्या ना गोळ्या कुठून आणून काय म्हणते बरी गाडी भरी स्त्रियेची तुझी गार भरली आहे का तसं बायको तुला काय आवडते म्हणजे तिला जी आवडल ती आणून देते बापाला बिस्किट पुढा म्हणलं का गुड्डे आणत नाही बापाला 2 रुपयाचा काढले घ्या आणि बायकोला गुड्डे आणून देते खांची गोत्र कुटुंबा वंची परी गाडी भरी स्त्रियेची उणी होणे तिथं उणी म्हणजे आईस्क्रीम करून येते अगं तुला कमी म्हणजे काय माझ्यात काय कमी आहे बाई मी काय कामात आहे तुला कमी पडणं म्हणजे माझं काय म्हणते एवढं ती काय म्हणते प्रेमा ती शेवटला म्हणते बाईल म्हणे घर म्हणता तरी घरे तीच बायको काय माझ्या सांडी नाशिले घर थुंकोनी इथं चुकाला लांब द्यायला येणार का आता काय करावं कुठं येणार त्याला बसायला कापड करायला बायको माझ्या खर म्हणजे खरं माझ्या गाणं पाणी पिण्याकरता सरोवरामध्ये गेलेला आहे आणि गेल्यानंतर नखराने त्याच्या पायाला धरलं आवाज दिला सर्व सोयरे धायरे संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग सर्व सोयरे आले शेपटाला धरलं 1000 वर्ष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गजेंद्र तो हस्ते सहस्रवर्षे जळा माझी नगरे पिढीलासे सूरदयी सांडले कोणी नाही साह्य अंती वाट पाये विटुरली 1000 वर्ष बाहेर काढण्याचा प्रयत्न केला सर्वांनी सोडलं शेवटी पत्नीनं सोडल्यानंतर डोळ्याला धारा लागल्या सर्वस्व स्वामीनी मनविशी कांता तेही केस देता रडतसे बायकोनं सोडल्यानंतर गजेंद्र मोठमोठ्यानं रडू लागला बायकोनं पोरानं सोयऱ्या धायऱ्यानं सोडलं त्यावेळेस काही वाटलं नाही पण बायकोनं सोडल्यास जास्त दुःख वाटलं सर्वस्व स्वामीनी मनविशी कांता तेही केस देता रडत असे गजेंद्राला वाटलं की आपलं कुणीच नाही कधी कळालं शेवटीचा अंत न पवे कोणी न पवे कोणी शेवटीचा अंत न पवे कोणी शेवटीचा अंत न पवे कोणी शेवटीचा अंत माय बाप सवे नये धनवीत माय बाप सवे नये धनवीत माय बाप सवे नये धनवीत माय बाप सवे नये धनवीत
सर्वांनी सोडल्यानंतर त्याला देवाची आठवण आली बरं. सर्वांनी लाथा घातल्या, सर्वांनी सोडलं, फजिती केली. तेव्हा म्हणते काही सुद्धा खरं नाही हो. फजिती केल्याच बरं आणि सर्वांनी सोडल्यास मग तेव्हा म्हणते बापरे तिथे काठी घेते आणि डोळ्याला चष्मा, एका बाजूचा काच फुटल्याला, एका बाजूचा दांडा तुटल्याला, दोरी बांधलेली आणि काठी तो हनुमंत रागला. हनुमंता तू आणि खाईस का म्हणते. ज्या वेळेस लग्नामध्ये कोणता शेवंतीचा आहे सोडताना म्हणते सूट बूट डाय फोट वगैरे फूट घाल म्हणते. हनुमंता तुला जी जमलं नाही देव बा, हनुमंताला म्हणते तुला जी जमलं नाही ही पट्ट्या पडायला म्हणते लग्न. आणि हीच पट्ट्या वाकडा तिकडा झाला पण कसा येणार गेलं. हनुमंता तू आहेस का रे बाबा. तेव्हा त्याला देवाची आठवण आली. कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणचे हाक देईल हाके. गजेंद्र आवाज दिल्याबरोबर गजेंद्रा करता भगवान परमात्मा धावून आले. ते गजेंद्राला बैर वाढलं ते नकर पायाला धरून आलं. ते नकर म्हणाले तू खरा देव आहेस का खोटा आहे सांगा. नकर बोले ऐके ऋषिकेशी नाम मात्र ताहिले गजेंद्राशी. कैसा कृपा झाला बलविशी मला मोकळा सोडून तू का कळले तुझे देव पण आता सोडी ब्रीद आपली दिनानाथा. कैसे पाप मारिले माझे माथा अजूनही लाज का नाही तुझ्या चित्ता. नकर म्हणाला मी तुला बघितलंय तुझ्या भक्ताच्या पायाला धरलंय आणि मला न मुक्त करता तुझा तू देव आहेस का बोलू महाराज आहेस का असं म्हणू लागला. त्या नकर बोले देवाशी हसवाने निंदा नरे स्तवन माझे केले दिनानाथे तात्काळ उधरिले. विष्णुदास नामा कौतुके बोले दोघांचाही उद्धार केला. लक्ष 84 करा सोडवून त्रिगाया शरण पांडुरंगा विठोबा मरते उपजते सगळेची ते. उपजल्या पिंडामध्ये जन्माला आईच्या गर्भामध्ये बाळ आलं. त्यावेळेसपासून काळ सोबत आहे. बाळ आणि काळ सोबतच आहे बरं. हळूहळू बाळ वाढते, हळूहळू काळ सोबत जाते. उपजल्या पिंडा मरण, मरण आपल्या सोबतच आहे. जशी आपली छाया आपल्या सोबत, छाया म्हणजे काय सावली बरं. जशी आपली छाया म्हणजे सावली सोबत आहे तसं मरण आपल्या सोबतच आहे, नित्य सोबत आहे. घडी घडी काय वाट याची पाहिजे अजून किती आहे कीर्तनाला अवकाश. मरणाची तव गाठोडी पदरी. मरणाची तव गाठोडी पदरी. मरणाची तव गाठोडी पदरी. मरणाची तव गाठोडी पदरी. जिने तोंडी वरी बरे माप माप जिने तोंडी वरी बरे माप. जिने तोंडी वरी बरे माप.
माप दिले तोची वरी बरे माप बरे माप वा. उपजेते नासे नाशिले पुनर्पी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. एखादा उंदीर लय गरमी होऊ लागली म्हणून एखाद्या सापानं फडा काढून बसावं, त्या फड्याखाली येऊन बसावं, तिथे थंडगार सावली आहे म्हणावं. हे असो आगवी बोली सांगपा सर्पफडीची सावली, ते शीतल होईल केतुली मुशकाची. मुशक म्हणजे उंदीर. सापाच्या फड्याखाली उंदीर बसला किती गार लागायला म्हणाला. अगं थोडं गार लागतं लगेच कवाशी उचलून घेऊन जातात ते. तसं इशीत बसा दिशीत बसा इशीत बसा, कळलं का नाही? इशीत बसा येशीत बसा, फॅन खाली बसा, ऑफिस मध्ये बसा, की सापाची सावली आहे. बरं आपल्याला थंड वाटत आहे, कधी उचलून घेऊन जाईल सांगता येत नाही. दरदूर सापे गेज तू आहे उभा, की तू माशिया वेंटाळी किंवा तैसे प्राणी कौनालो भाव वाढविते तृष्णा. दरदूर म्हणजे बेंडूक. एखाद्या सापानं बेंडूक अर्धा गेला आणि तिथे पुढचे पायन पुढचं तोंड असं पण पडे राहते. अर्ध गिळले कोण? सापानं. तरी बेंडूक काय करायला पुढे आल्या मच्छरा घेऊन असं करून अर्ध गिळले. कुणाला 60 वर्ष काळरूपी सर्पाने गिळले, कुणाला 80 वर्ष गिळले, कुणाला 50 गिळले, तरी मच्छर आज थोड्या वेळात तो सापाच्या मुखात आलाय. लक्षात घ्या. उपदल्या पिंडा मरण सांगणार मरते उपदते सवे. महाराज ह्या जन्म मृत्यू मधून आमची सुटका कधी आहे? मग शेवटच्या चरणात तुका मने माळ गुंतली राहती, 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 तुका मने माळ गुंतली राहती. गाडग्याची सुटी फुटली, गाडग्याची सुटी फुटली, लग्न दौऱ्याची घरा सोडवान, लग्न घरा सोडवान. गाडग्याची सुटी फुटली, गाडग्याची सुटी फुटली, लग्न दौऱ्याची घरा सोडवान, लग्न दौऱ्याची घरा सोडवान. निघाला शरण पांडुरंगा, निघाला शरण ah
पांडुरंगा पांडुरंगा गया चरण पांडुरंगा गया चरण पांडुरंगा गया गाडग्याची सुटी फुटलिया पहिलं पाणी हाडातला काढण्याकरता हात गाडगे सोलाला गाडगे बांधायचे त्या हातावर पडायचं एक गाडगं भरलं की दुसरं उलटायचं दुसरं भरलं की तिसरं करायचं असं त्या हात गाडग्यातून त्या सोलतून गाडग्याची सुट्टी कधी आहे म्हणतात रविवारी सुट्टी आहे काय त्याला फुटल्यानंतर सुट्टी आहे फुटणं म्हणजे काय आहे मी जी गाडगा आहे हिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली महावाक्य ऐकत ते तोम अशी मी देह नाही मग कोण आहेस अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे मी देव आहे हे कळालं की याच्यातून सुट्टी आहे मग त्या राट गाडग्यातून गाडगीची सुट्टी कधी आहे तर फुटल्यानंतर आहे होडी मडकी मेरी लेखी गाय मेरी
एकी घाई एके. जसं त्या राजगाडग्यातून गाडग्याची सुट्टी कधी आहे फुटल्यानंतर आहे. घटाची या खापरिया घटभंगी फेडलिया मदाकाश अपैसया झाली शेशी पै अथावी घट बुडाला आत बाहेरी उदके भरला पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. ज्ञानोबा आहे म्हणतात एखाद गाडगं घेतलेलं आहे ना आपल्या नदीमध्ये गाडगं पुढवलं. महाराज नदीमध्ये गाडगं पुढवलं आत बाहेर पाणी बाहेर आहे. गाडगं त्या नदीमध्ये बुडवल्यानंतर फुटलं. मग त्या गाडग्यातलं पाणी फुटलं का? मग पाणी फुटत नाही. कशी म्हणा असं का असं दोन्ही म्हणजे काय करावं. गाडगं नदीमध्ये आहे आत बाहेर पाणी आहे. गाडगं पाण्यात फुटलं पाणी फुटलं का? नाही फुटत. पाणी अखंड नाही. तसं देहरूपी हे गाडगं एकदा केलं आत्मा निर्वाळला विश्वाकार ना तरी सर्पे कवच सांडलेले. कवच म्हणजे सापानं काठी सांडून दिले. मग सर्पाला काय तुका पण काही ना तरी सर्पे कवच सांडलेले का उभाऱ्याने वस्त्र फेडले. ते काय झालं सकाळ सकाळी कामाला गेलो ती कामातले दुसरे कपडे होते ते चलतीवर असं फेडून टाकलेले धोतर घालून वगैरे. माझा त्याचा एक पाय पडलाय एक हात पडलाय. उभाऱ्याने वस्त्र फेडिले तरी काय मोडले अवयवांचे. त्याच्यात काहीच फरक होत नाही. तसं आतलं जे आत्मस्वरूप आहे ते व्यापक आहे. त्याच्यात काही बदल होत नाही. गाडगं फुटलं म्हणजे फक्त देहरूपी हे गाडगं गेलेलं आहे. आतला आत्मा जो आहे विश्वाकार आहे. तुका म्हणे माळ गुंतले राहते गाडग्याचे सुटे फुटलिया 184ची करा सोडवून गाया शरण पांडुरंगा ज्ञानेश्वर तुका म्हणे माळ गुंतली राहती. 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 गाडग्याचे सुटी तुटलिया. गाडग्याचे सुटी तुटलिया. लक्ष 84 करा सोडवून. लक्ष 84 करा सोडवून. गाडग्यात तुटे फुटलिया. गाडग्यात तुटे फुटलिया. फुटलिया.
करा तोडवा विठाया शरण पांडुरंगा हृदया शरण 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 पांडुरंगा पांडुरंगा हृदया शरण गया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा चतुर्याशी
माझ्या जन्म मी तुझा दास संता संग सर्व काळा खंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका भागे चिता विठ्ठल रखुमाई अकल्पाई शिवाजी त्या कुळा माझी असं कळा कल्पनेची वादान होऊन काळी अहंकाराचा वारा नला गोरा जसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी नाना म्हणणे असावी कल्याण जयम गिरिधान वाणी मागणी पट्टी आहे देशी तरी पाय मागोगा या सत्ताची नेहमी हीच कळते आणखी काय न तुका आता लाड होई मनठी पायी संताच्या ज्ञानदेव तुकाराम